9 येथील बालाजी मंदिरापासून काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। आज सकाळपासून भव्य मोठी रॅली या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी काढलेली आहे आणि जनतेमध्ये जाऊन आपले प्रश्न, आपले मत, आपलं जे विचार आहेत ते लोकांपर्यंत सांगण्याचं आणि मत मागण्याचं काम या ठिकाणी होत आहे। आपल्यासोबत उमेदवार असलेले सगळे सरित आहेत। सर, काय सांगाल, काय नेमके विषय घेऊन आपण आता सध्या जातात लोकांमध्ये? प्रभागामध्ये जात असताना, मतदारापर्यंत पोहोचत असताना प्रभागातील करण्यात येणारे विकास कामे किंवा काही राहिलेली कामं हे विषय घेऊन आम्ही पुढे जातो। शिक्षण आहे, आरोग्य आहे, त्यानंतर विकास आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत। ठीक आहे, तुम्ही फिरताय लोकांमध्ये, कसा प्रतिसाद वाटतो लोकांचा? भरभरून आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, जनतेचा खूप प्रतिसाद आहे। तसा हा प्रभाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या अगोदर सुद्धा मागच्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलेला आहे। लोकांचा प्रतिसाद खूप आहे आणि आशीर्वाद पण भरभरून आम्हाला मिळत आहे। ठीक आहे, तर आपल्यासोबत या ठिकाणी केसवे मॅडम आहेत। मॅडम या आधी सुद्धा नगरसेवक राहिलेले आहेत। मॅडम, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की या वॉर्डामध्ये महिलांसाठीचं आरोग्य आणि महिलांच्या रोजगारासाठी आपण काय आतापर्यंत केलेलं आहे? खोरी गलीमध्ये जेव्हा आम्हाला म्हणजे लक्षात आलं की इथं महिलांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध नव्हती, त्यावेळेस आम्ही ग्रीन बेल्टमध्ये मोहल्ला क्लिनिक म्हणून त्याची स्थापना केलेली आहे। तो विषय ठराव मांडलेला आहे आणि आजही तो मोहल्ला क्लिनिक सरळीत चालू आहे। जास्तीत जास्त महिला तिथं जातात आणि महिलांचं आरोग्याचे म्हणजे जे शक्य आहे ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर एज्युकेशन असेल, आत्ताच म्हणजे माझ्या लक्षात आलेलं आहे की तर बालवाडींचा म्हणजे वर्ग कमी आहे, तर तेही येत्या काळात आम्ही बालवाडी वर्ग असेल, महिलांना सगळ्यात मोठं ही तर महिलांना हाताला काम नाही, येत्या काळात आम्ही महिलांना म्हणजे कामाच्या संधीतून आम्ही ते प्रयत्न करू। पुन्हा एकदा प्रभागातील जनता आपल्याला संधी देईल असं वाटतं का? नक्की सर। का म्हणजे जेव्हा आपण ग्राउंड लेवलला काम करतात तेव्हा खरं लक्षात येतं की जनता आपल्यासोबत आहे। 2017ची तुम्ही लीड पहा आणि 2017च्या ह्या सगळ्या जनतेने जे आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे होऊन आज आम्हाला 4 जण उमेदवाराला तसाच आशीर्वाद परत भेटेल याचा विश्वास आहे, आत्मविश्वास आहे। ठीक आहे, तर 4 उमेदवाराला जनतेचा कौल भेटेल असा विश्वास तर मॅडमने दाखवलेला आहे। सॉरी, शेख मॅडम आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत आपण इथं निवडणूक लढवत आहात, महिलांसाठीचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही जाता? आज आपण पाहत आहोत की शिक्षणाचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्यासमोर। महिलांना काम पण पाहिजे। आता डिजिटल एज्युकेशन मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याद्वारे आपण महिलांना ज्या बाहेर येऊन काम करू शकत नाहीत त्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचं काम आपण करण्याचे प्रयत्न करत आहोत आणि डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलींना आपण वर्क फ्रॉम होम हे एक महत्त्वाचा मुद्दा असला तरी त्यांना हेल्थकेअरसाठी इम्पॉर्टंट काय आहे हे पण ऑनलाईन आपण त्यांना शिकवणार आहोत आणि अदर जे सुविधा आहेत ते पण आपण पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या प्रचारामध्ये महिलांचा कसा प्रतिसाद भेटतो? महिलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता। महिलांनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये पूर्वीपासूनच काँग्रेस येत आलेली आहे आणि महिलांचं आजही म्हणणं आहे की आम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक तरी स्वच्छता पाहिजे आणि दुसरं म्हणजे हेल्थकेअरसाठी आणि एज्युकेशनसाठी, या 3 गोष्टींसाठी आम्हाला लक्ष द्या असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, मागच्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 9 हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। महिलांचे विविध प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील, या सगळ्याच विषय घेऊन आता काँग्रेस पक्षाची संपूर्ण टीम लोकांमध्ये जात आहे। पाहूया येणाऱ्या काळामध्ये जनता कशा पद्धतीने कौल देते, कारण जनता अनेक गोष्टींमध्ये सध्या संभ्रमित आहे। बऱ्याच पक्षातील लोक, नाराज गटातील लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलेले, सगळ्याच गोष्टी आहेत। बघूया जनता कशा पद्धतीने यांना कौल देते। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी खयूम शेख यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।